महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची अत्यंत महत्त्वाची सुनावणी सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे आणि या सुनावणीमध्ये सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे। बहुमत चाचणीचं कारण आणि अपात्रतेचा निर्णय हे एकमेकांशी निगडित असल्याची टिप्पणी सरन्यायाधीशांनी केली आहे। बोम्मई प्रकरणावर घटनापीठासमोर युक्तिवाद सुरू आहे आणि 5 पेक्षा जास्त न्यायमूर्तींनी घेतलेला निर्णय महत्त्वपूर्ण असतो असंही म्हणण्यात आले। नेमकं काय चाललंय सध्या सुप्रीम कोर्टामध्ये अपडेट घेण्यासाठी प्रशांत कदम यांच्याकडे जाऊयात। प्रशांत, खूप इंटरेस्टिंग असा युक्तिवाद सध्या कोर्टात सुरू आहे। कारण आता शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद सुरू आहे आणि नीरज किशन कौल यांचं म्हणणं होतं की राज्यपालांची कृती जी आहे ती योग्य होती। एस.आर. बोम्मई केस जी 1994 ची केस आहे, ज्याच्यामध्ये 9 जजेसच्या बेंचनं निकाल दिलेला होता सुप्रीम कोर्टाच्या, त्याच्यामध्ये हे स्पष्ट झालेलं होतं की ज्यावेळी राज्यपालांना अशा पद्धतीनं काही सरकारच्या अस्थिरतेबाबत प्रश्न असतात तेव्हा ते फ्लोर टेस्ट जे आहे ते करायला सांगू शकतात। तर त्या आधारावरती जेव्हा ते बोम्मई केसचा दाखला देत होते त्यावेळी सरन्यायाधीशांनी असं विचारलं की पण इथं मुद्दे जे आहेत ते डिस्क्वालिफिकेशनशी निगडीत सुद्धा आहेत आणि सरन्यायाधीशांचा हा प्रश्न होता की ज्यावेळी डिस्क्वालिफिकेशनचे मुद्दे डिसाईड होणं बाकी आहेत त्यावेळी आपण फ्लोर टेस्ट त्याच मुद्द्यावरती कशी काय करू शकतो त्याच आमदारांसोबत, म्हणजे दोन्हीही जे डिस्क्वालिफिकेशनचा जो कायदा आहे त्याचा उद्देश आणि फ्लोर टेस्टचा उद्देश हे जर एकमेकांना असे हरताळ फासत असतील, कारण म्हणजे डिस्क्वालिफिकेशनचा कायदा किंवा 10th शेड्यूल याच कारणासाठी आणलेलं होतं की अशा पद्धतीची पक्षांतर जी आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये होऊ नयेत। पण तशाच पद्धतीने पक्षांतर करणाऱ्या जर आमदारांना सहभागी करून त्याच्यावरती जर फ्लोर टेस्ट घेतली तर मग या संपूर्ण कायद्याच्या उद्देशाला हरताळ फासला जात नाही का, असा प्रश्न सरन्यायाधीशांनी विचारला। त्याच्यावरती शिंदे गटाच्या वकिलांनी कोर्टाला हे ठासून सांगितलेलं आहे की मुळामध्ये आमची केस पहिल्या दिवसांपासून 10th शेड्यूलची किंवा याच्यामध्ये मर्जरची अजिबातच नाही आहे। आम्ही एकही दिवस आणि कदापि हे मर्जरचा विषय जो आहे तो काढलेला नाही आहे आणि तो आमचा मुद्दाच नाही आहे, आम्ही तो आर्ग्यूच करत नाही आहे। आमचं फक्त इंट्रा पार्टी डिसेंट म्हणजे पक्षांतर्गत विरोध हे आम्ही या ठिकाणी दाखवतोय की जे या सगळ्या मुद्द्यामध्ये विचार करायला पाहिजे। आमचा पक्षांतर्गत विरोधाचा मुद्दा वेगळा आहे आणि सभागृहातल्या मेजॉरिटीचा मुद्दा वेगळा आहे हे ते सांगतायत। त्यांचं म्हणणं आहे की ज्यावेळी आम्ही पक्षांतर्गत विरोधाने एखादं कृत्य करतोय आणि त्याच्यानंतर जर सभागृहामध्ये एखादा मुख्यमंत्री त्याचं विश्वासमत गमावणार असेल तर त्याची फ्लोअरवरती टेस्ट झाली तर त्याच्यामध्ये काय चूक आहे। म्हणजे एक प्रकारे याच्यामध्ये कुठेही आम्ही शिवसेना सोडलेली नाही ना सोडणार आहोत आणि आम्ही शिवसेनेचे सदस्य आहोत की नाहीत हा निकाल जो आहे तो निवडणूक आयोग देईल किंवा त्यांनी ते मुद्दे जे आहेत ते बाहेर ठरत राहतील। सभागृहामध्ये प्रश्न जो आहे तो बहुमताचा होता, एका मुख्यमंत्र्यांनी त्यांचा विश्वास गमावलेला आहे की नाही याचा होता आणि त्यामुळं या दोन गोष्टी कोर्टानं वेगवेगळ्या करून बघाव्यात असा युक्तिवाद नीरज किशन कौल सध्या करतायत। पण प्रशांत, जर परिस्थिती लक्षात घेतली तर असे मुद्दे हे सुटे सुटे कसे पाहिले जाऊ शकतात आणि मला वाटतं तेच ठाकरे गटाचं म्हणणं आहे। नक्कीच सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा सुद्धा हाच प्रश्न होता की तुम्ही खरी शिवसेना आहे की नाही हे सभागृहामध्ये कसं काय सिद्ध होऊ शकतं आणि त्याच सभागृहामध्ये तुम्ही शिवसेना म्हणून मतदान पण केलेलं आहे। तर हे दोन मुद्दे जे आहेत ते एकत्रित नाही आहेत का, तर त्याच्यावरती असं नीरज किशन कौल यांचं म्हणणं आहे की पॉलिटिकल पार्टी नेमकी कोणाची, म्हणजे आम्ही शिवसेनेचे सदस्य आहोत की नाहीत हे निवडणूक आयोगाचं काम आहे ठरवणं। आणि सोबतच त्यांनी हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे की 30 जूनला ज्यावेळी फ्लोर टेस्ट करायला सांगितलेली होती तोपर्यंत तर शिवसेना कोणाची हा निर्णय झालेला नव्हता। त्यामुळं त्यावेळची फ्लोर टेस्ट जी आहे त्याच्यामध्ये हे अपात्रतेसंदर्भात ज्या लोकांच्यावरती कारवाई होणं अपेक्षित होतं किंवा ज्यांच्यावरती नोटिसा गेलेल्या आहेत ते लोक जर सहभाग घेत असतील तर त्याचा अर्थ नेमका काय समजायचा हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी सरन्यायाधीशांनी उपस्थित केलेला आहे। आणि प्रशांत, मग या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असेल तो सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाचा, कारण त्या 16 आमदारांच्या नावामध्ये मुख्यमंत्र्यांचं सुद्धा नाव आहे। त्यामुळे शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करत असताना या मुद्द्यावर ते काही बोलतात का, कारण जर ते अपात्र ठरले तर मग काय? नक्कीच आता या गोष्टीवरती खल चालू आहे की 30 जूनची नेमकी स्थिती काय होती। आता
30 जूनला तर या गोष्टीचा निकाल लागलेला नव्हता की शिवसेना नेमकी खरी कुणाची आहे, किंवा एक गोष्ट ही पण लक्षात घ्यायला पाहिजे की शिवसेनेचा प्रश्न जो आहे तो त्यावेळी निवडणूक आयोगामध्ये पण गेलेला नव्हता. कारण निवडणूक आयोगामध्ये जो प्रश्न गेलेला आहे तो 19 जुलैला गेलेला आहे. म्हणजे तोपर्यंत शिवसेना जी होती ती एकच होती आणि त्या अंतर्गत जर अपात्रतेच्या नोटीस असतील तर या सगळ्या अपात्रतेसंदर्भातला अंतिम निर्णय येणं बाकी होतं. त्यावेळी ही फ्लोर टेस्ट जी आहे ती झालेली होती आणि त्यामुळे हे दोन मुद्दे जे आहेत ते एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. हेच एक प्रकारे न्यायमूर्ती नीरज किशन कौल यांना सांगू पाहतायत. पण नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद आहे की मुळामध्ये या दोन गोष्टी स्वतंत्र आहेत. आम्ही राजकीय पक्ष आहोत की नाही याचा निर्णय निवडणूक आयोगामध्ये होईल आणि बहुमत आधीच्या मुख्यमंत्र्यांनी गमावलेलं होतं की नाही याचा निर्णय सभागृहात होईल. बरोबर. आणि त्यावरच सरन्यायाधीशांचे काही प्रश्न आहेत. कारण अपात्रतेचा निर्णय प्रलंबित असताना बहुमताची चाचणी कशी होऊ शकते, अपात्रतेची तलवार असताना आमदार मतदान कसं करू शकतात, हा एक प्रश्न सरन्यायाधीशांनी उपस्थित केलाय. आणि हे प्रश्न त्यांनी शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल जे सध्या युक्तिवाद करतात त्यांच्या युक्तिवादाच्या पार्श्वभूमीवर उपस्थित केलेत. आणि आणखीनही काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे सरन्यायाधीशांनी उपस्थित केलेले आहेत. प्रामुख्यानं जी एकूण प्रक्रिया झाली त्या प्रक्रियेच्या संदर्भातले हे मुद्दे आहेत, ज्यामध्ये आत्ताचा मुद्दा आहे तो म्हणजे अपात्रतेचा निर्णय आणि बहुमताची चाचणी. जर अपात्रतेची काही आमदारांवर कारवाई सुरू असेल, जर त्या संदर्भातला निर्णय प्रलंबित असेल तर मग असे आमदार हे बहुमताच्या चाचणीमध्ये भाग घेऊ शकतात का, बहुमताच्या चाचणीमध्ये मतदान करू शकतात का, असा एक सवाल सरन्यायाधीशांनी उपस्थित केलेला आहे. कारण ज्या आमदारांनी मतदान केलं किंवा जे आमदार बहुमत चाचणीमध्ये सहभागी झाले त्या पक्षांतर्गत नाराज होते आणि विधिमंडळामध्ये ते आमदार म्हणून कार्यरत होते, अशा अर्थाचं एक आर्ग्युमेंट शिंदे गटाच्या वकिलांनी करण्याचा प्रयत्न केला आणि त्या आर्ग्युमेंटवर आधारित सरन्यायाधीशांनी हे प्रश्न उपस्थित केलेत. आणि ही फक्त पक्षांतर्गत नाराजीची केस असल्याचं म्हणणं आहे. आणि त्यानंतर पुढे जाऊन नीरज किशन कौल असं म्हणतायत की जर पक्षाचा निर्णय असेल, पक्ष कुणाचा, शिवसेना कुणाची, हा निर्णय असेल तर तो निवडणूक आयोगाकडे गेला पाहिजे आणि अपात्रतेचा निर्णय असेल तर तो अध्यक्षांकडे गेला पाहिजे. त्यामुळे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं सांगण्याचा वारंवार प्रयत्न शिंदे गटाच्या वकिलांकडून केला जातोय. पण एकूण प्रकरणाची सगळी पार्श्वभूमी लक्षात घेतली तर या सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत आणि त्याच दृष्टीनं काही प्रश्न सरन्यायाधीशांनी उपस्थित केलेले आहेत. पुढचा युक्तिवाद नेमका काय आहे जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊयात. प्रशांत, शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल कोर्टाला हे सांगतात की आमची केस जी आहे ती मुळामध्ये स्प्लिट आणि 10वं शेड्यूल याच्याशी निगडीत नाही आहेच. आमचं जे आहे ते इंट्रा पार्टी डिसेंट आहे जे पक्षांतर्गत लोकशाहीला बळकट करतं आणि त्यामुळं विलिनीकरण किंवा हे जे 10th शेड्यूलचे मुद्दे आहेत ते आमच्यासाठी लागूच होत नाहीत, हा त्यांचा युक्तिवाद आहे. कारण आम्ही कधीही असं म्हटलेलं नाही की आम्ही शिवसेनेतून बाहेर पडतोय. उलट आमचा दावा हा आहे की आम्ही खरा शिवसेना पक्ष आहोत. म्हणजे एक प्रकारे हे पक्षांतर्गत विरोधाचं प्रकरण आहे, याच्यामध्ये कुठेही अपात्रतेचे मुद्देच येत नाहीत, हा त्यांचा या ठिकाणी दावा आहे. दुसरीकडे सरन्यायाधीशांचं म्हणणं आहे की जर समजा तुमच्यावरती 10th शेड्यूलच्या अंतर्गत नोटिसा दिलेल्या आहेत तर अशा पद्धतीनं तुम्ही फ्लोर टेस्ट करून ते आमदार जर याच्यामध्ये सहभागी होत असतील तर एक प्रकारे 10th शेड्यूलच्या सगळ्या उद्देशांना हरताळ फासल्यासारखं आणि एक प्रकारे ही जी डिफेक्शन झालेलं आहे, म्हणजे एक डिफेक्शन म्हणण्यापेक्षा की ज्या नोटिसा दिल्या गेलेल्या आहेत डिफेक्शनच्या, तर त्यांनाच एक कायदेशीर कवच या फ्लोर टेस्टनं दिलेला आहे का, हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. आणि त्यामुळं हा एक अत्यंत मोठा संवाद जो आहे तो या ठिकाणी महत्त्वाचा सुप्रीम कोर्टामध्ये होताना दिसतोय. कारण नीरज किशन कौल यांच्या युक्तिवादामध्ये पहिलाच मुद्दा हा आलेला होता की राज्यपालांची कृती जी आहे ती पूर्णपणे समर्थनीय आहे, त्यांनी ते कशा पद्धतीनं योग्य वर्तन केलं यासाठी ते SR बोम्मई केसचा हवाला देत होते. पण त्याचवेळी मग फ्लोर टेस्टमध्ये आणि डिस्क्वालिफिकेशनच्या या नोटिसा यांच्यामध्ये इतका संबंध गहिरा असणं हे एक प्रकारे चूक आहे का, हे सुद्धा सरन्यायाधीशांनी त्याच्यामध्ये विचारलेलं आहे. आणि त्यामुळे बघावं लागेल की आता पुढे युक्तिवाद नेमका काय होतोय.
प्रशांत, पण हे थोडंसं कन्फ्युजनही आहे आणि अनेक प्रश्नही निर्माण करणारं आहे की शिंदे गटाचे वकील न्यायालयामध्ये हे सांगतात की आमचा पक्षांतर्गत डिसेंट होता, पक्षांतर्गत नाराजी होती आणि मग ते त्याला विधिमंडळ पक्षापासून वेगळं काढू बघतात आणि म्हणतात की निर्णय हा निवडणूक आयोगानं घ्यायचा. पण निवडणूक आयोगानं शिवसेना हा पक्ष शिंदे गटाला देत असताना आधार घेतलाय तो मात्र विधिमंडळ पक्षाचा. म्हणजे विधिमंडळामध्ये पक्षाची स्ट्रेंथ काय आणि कोण कुणाच्या बाजूला याचा हा एक विरोधाभास दिसतोय. कविता, नीरज किशन कौल यांचं एक अत्यंत महत्त्वाचं विधान आत्ता युक्तिवादामध्ये येत आहे. त्यांचं म्हणणं आहे की जरी तुम्ही ही 39 मतं बाजूला ठेवली की ज्यांच्या संदर्भात डिस्क्वालिफिकेशनचा मुद्दा पेंडिंग आहे, प्रलंबित आहे, तरीसुद्धा या सरकारनं विश्वास जो आहे तो गमावल्याचंच दिसतं आकडेवारीमधून. आणि त्यामुळं या ठिकाणी तो देखील मुद्दा विचारात घ्यायला पाहिजे की जे आधीचे मुख्यमंत्री होते ते या सगळ्या बंडाचं म्हणजे ते जर बाजूला ठेवले हे सगळे लोक, तरीसुद्धा त्यांचं विश्वासमत म्हणजे पात्रता अपात्रतेचे मुद्दे जरी तुम्ही थोडेसे बाजूला ठेवले तरीसुद्धा ते जे तेव्हाचे मुख्यमंत्री होते त्यांनी विश्वास गमावलेला होता. आणि त्यामुळं फ्लोरटेज जी झाली ती योग्यच झाली. कारण म्हणजे एक वेळ आपण हे जरी गृहीत धरलं की सगळेच्या सगळे लोक डिस्क्वालिफाय झाले असते तरीसुद्धा त्यांनी विश्वासमत जे आहे ते गमावलेलं होतं. हे या ठिकाणी दिसतंय असा दावा नीरज किशन कौल यांचा दिसतोय. म्हणजे एक प्रकारे 2-3 मुद्दे त्यांनी मांडलेत. त्यांचं म्हणणं आहे की ही डिस्क्वालिफिकेशनची केसच नाही, 10th शेड्यूलची केसच नाही, हा अंतर्गत लोकशाहीचा विषय आहे आणि त्यामुळं हे मुद्दे जे आहेत ते वेगळ्या पद्धतीनं कोर्टानं बघावेत. पक्ष कुणाचा निवडणूक आयोग ठरवेल आणि मुख्यमंत्र्यांनी त्या बहुमत गमावल्याचं दिसतंय. कारण एकाच पक्षातले इतके सगळे लोक त्यांच्या विरोधात गेलेले आहेत, 7 अपक्षसुद्धा होते आणि ही सगळी संख्या पकडता पात्रता अपात्रतेचे मुद्दे जरी आपण एक प्रकारे बाजूला ठेवले किंवा त्यांना गृहीत जरी धरलं नाही या सगळ्या आमदारांना, तरी सुद्धा संख्याबळ उद्धव ठाकरेंच्याकडे नव्हतं आणि त्यामुळं फ्लोर टेस्ट योग्य होती असं नीरज किशन कौल म्हणतायत. बरोबर आहे. अपात्रतेची कारवाई आणि बहुमताची चाचणी याचा संबंध फारसा नाहीये, कारण बहुमतच गमावलेलं होतं सरकारनं असं सांगण्याचा प्रयत्न नीरज किशन कौल यांच्याकडनं होतोय. मात्र कोर्ट हे सगळं बघत असताना नियम नेमके काय सांगतात आणि कुठल्या पार्श्वभूमीवर या नियमांचा नेमका काय अर्थ लावला जातोय या संदर्भात प्रश्न उपस्थित करते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.